महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे। प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनी आपला पक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर येते। आज बच्चू कडू विधान परिषदेच्या आमदारकीसाठी शिवसेनेकडून आपला अर्ज दाखल करणार असल्याचंही बोललं जात आहे। दरम्यान काल रात्री उपमुख्यमंत्री शिंदे आणि बच्चू कडू यांच्यात गुप्त बैठक झाल्याची माहिती आहे। काल पत्रकार परिषदेत बच्चू कडू यांनी पदासाठी नाही तर मुद्द्यांसाठी युती करण्याचे संकेत दिले होते। त्यानंतर शिंदे आणि कडू यांच्यात वर्षा बंगल्यावर प्रदीर्घ बैठक पार पडली। या बैठकीत पक्ष विलीनीकरण आणि भविष्यातील जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर चर्चा झाली असल्याचं बोललं जात आहे। यामध्ये बच्चू कडू आपला पक्ष शिवसेनेत विलीन करणार असून त्यांना पुढील 6 महिन्यात मंत्रिपद दिलं जाणार असल्याचंही बोललं जात आहे। या निर्णयामुळे विदर्भातील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे।